एका लास्टवन आणि आयुक्त सारख्या अधिकाऱ्याच्या हे सभा चर्चा करत आहे. म्हणजे आमच्यासाठी नवीनच म्हणा लागेल. तरी मला वृत्तपत्राचा 30-35 वर्षाचा अनुभव असला तरी या सभागृहात पहिल्यांदा आलो. पहिले आपण ठेकेदाराच्या विरोधात भांडलो, आता ह्या महापालिकेच्या प्रशासनाच्या आयुक्ताच्या म्हणून झालं. म्हणजे नगरसेवक कसं शहराचा विकास करेल आणि कसं प्रगतीपथावर नेईल ह्या शहराला ते सांगणे थोडं अवघड आहे. आपण ज्या विषयावर इथं बोलासाठी उभा आहे, वास्तविक 1/4/2022 ते 31/3/2023 मधात नाही पहिले चर्चा करून घ्या. आपण मी थांबतो ना, काय हरकत नाही, काहीतरी नाश्ता झाला आहे. 1/4/2022 ते 31/3/2023 मधात आष्टीकरांच्या कार्यकाळात जे काही झालं त्याच्यामधले काही मुद्दे आणि काही विषय त्यामध्ये त्यांनी महापालिकेच्या सर्व धून मिळून 746 कामं केले आहेत, जे आपण आम्हाला यादी दिली आहे त्याच्यात. आणि 746 कामांना समजा आपण वार्ड निहाय प्रभाग निहाय जर डिवाइड केलं तर प्रभागात कमीत कमी 15 कामं त्यांनी केली आहेत. म्हणजे अमरावती महापालिकेच्या अंतर्गत प्रत्येक प्रभाग हे अति सुंदर, कोणतेही काम न प्रलंबित राहिलेले आणि चमचमकीत पाहिजे झाले असले पाहिजे, पण ते एकही ठिकाणी झाले नाही. मी जसं विलासभाऊंनी हा विषय टाकला त्याच्यानंतर मी BNC मध्ये एक पत्र दिलं. मला ह्या कार्यकाळात अमरावती महापालिकेच्या अंतर्गत BNCच्या माध्यमाने किती कामे झाले त्याची माहिती द्या. ते पत्र दिल्याबरोबर मला अमरावतीच्या फोन, काही ठेकेदारांचे फोन, काही अधिकाऱ्यांचे फोन, म्हटलं ह्याच्यात काय आहे असं इतकं सरळ सिंपल मी माहिती मागितली. अमरावती महापालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जे कामं झालं असेल द्वारे त्याची आपण माहिती द्यावी. काल मला दिवसभर कमीत कमी 8 ते 9 फोन आले. शेवटी मी त्यांना परवा रात्री फोन करून सांगितलं, मला जर आमसभेच्या अगोदर बातमी दिली नाही, माहिती दिली नाही तर मी सर्व पेपरला याची बातमी प्रकाशित करेल आणि पत्रकारांना याची माहिती देईल. काल दिवसभर सभापती महोदय मला याच्या संबंधात फोन. आज सकाळी आता आमसभा सुरू असताना मला सकाळी 11:30 वाजता ही माहिती त्यांनी दिली. हा पूर्ण बंच आहे. आणि सभापती महोदय, विलासभाऊ तुम्ही जो विषय टाकला आहे तो खूप लहान आहे. त्याच्यात पुष्कळ असे कामं आहे जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आहे आणि त्याचे पण पैसे या महापालिकेत विविध हेडच्या खाली काढलेले आहेत. आणि ही आता अधिकृत माहिती आहे. आता ही अधिकृत माहिती असल्यामुळे याला कोणी वाचू शकणार नाही. आणि महत्वाचा विषय, मी त्यांना ठेकेदारांचे नाव मागितले होते, मला याच्यात ठेकेदाराचे नाव दिले नाही. कारण ते ठेकेदाराचे नाव दिले असते तर माहीत झालं असतं बघू भाऊ. हो, एक एक मुद्दे मी मांडतोय. ती यादीच आहे, ही महापालिकेने दिलेली यादी आणि ही मला सार्वजनिक बांधकाम यादी. आता ही आमसभा चालू असताना माझ्याकडे ही यादी आली. मी पूर्ण चढत होतो. वरच्या वरची माहिती मला याच्यात भेटली किंवा प्राप्त झाली आतापर्यंत. आता खोलात जाणे बाकी आहे. एकच काम निरर्थक आहे. महापालिकेची काढण्यात आलं, त्याचे बिलं काढण्यात आणि एकच काम, तोच काम बहुतेक तोच ठेकेदारी असेल, तोच काम BNCच्या माध्यमाने पण झालेलं आहे. विलास भाऊ, तुमच्या महापालिकेत असे विषय होते आम्हाला माहित नव्हते तर आम्ही आलोच नसतो. तुमची महापालिका खूप, तुमची म्हणजे सर्वांची महापालिका खूप चांगलं आहे. महापालिकेत शहराचा विकास होऊ शकते. आणि प्राथमिकरित्या ही मी चालत असताना आता मिलिंद भाऊच्या बाजूला बसलं असल्यामुळे मला पण ती सवय लागली. कागदपत्र, नियम, कायदे, पेन, मार्कर, त्याच्यामुळे 1 तासापासून मी सगळं करत होतो. सभापती महोदय, हे अतिशय गंभीर बाब आहे. एकच प्रकारचे काम BNCच्या माध्यमानं आणि तेच काम जिओटेक किंवा विविध योजनेअंतर्गत महापालिकेतून काढले आहे. महापालिकेतून आपण माझ्या माहितीप्रमाणे 746 कामांची माहिती आम्हाला दिली.
आणि बीएलसीच्या माध्यमाने याच्यापेक्षा भरपूर कामं झाले आहेत. दुसरा मुद्दा मांडेकर साहेब, दुसरा मुद्दा मांडू अनिल भाऊ, या ठिकाणी इतके सुंदर मुद्दे आहे आणि आयुक्त मॅडमला इथे हजर करा. नाही, त्यांची विषय सुरू आहे मुख्यमंत्र्यांकडे. कसं आहे त्यांची विषय त्यांना पण रशीद सर त्यांची अग्रवाल साहेब त्यांना पण हे कळलं पाहिजे की काय झालं. आयुक्त मॅडम आले